श्रीराम भक्तांचा हरामखोर म्हणून उद्धव ठाकरेंकडून उल्लेख। हरामखोरपणा मी म्हणतोय, जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। उद्धव ठाकरेंकडून हिंदू धर्मियांचा अक्षम्य अपमान। हिरव्या उद्धव सेनेच्या पापाचा घडा भरणार। मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अहंकारी रावणानं केलेला रामभक्त हनुमंताचा हा अपमान शेवटी रावणाच्या साम्राज्याला मातीमोल करणारा ठरला। रामायणातून शिकलेली ही गोष्ट आजही प्रभू श्रीराम आणि श्रीराम भक्तांच्या अतूट नात्याची गोष्ट आहे आणि याच गोष्टीला तडा नेण्याचं काम देशात जर कोण करत असेल तर ते शिल्लक सेनेचे उद्धव ठाकरे। वारंवार प्रभू श्रीरामांचा अपमान करणं आणि स्वतःला हिंदू म्हणण्याचा आव आणण्याची मर्दुमकी दाखवणारे उद्धव ठाकरे हे आता देशात राम भक्तांच्या संतापाचं कारण बनले। सत्तेसाठी डोक्याला हिरवी फडकी गुंडाळणारे उद्धव ठाकरेंना आता श्रीराम भक्तांच्या द्वेषाची कावीळ झालीय। आपल्या शिल्लक सेनेच्या संवाद यात्रेत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कसरत करणारे उद्धव ठाकरे मनातलं बोलून गेले। हरामखोरपणा आहे होय, हरामखोरपणा मी म्हणतोय, जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। आणि देशात संतापाचा भडका उडालाय। उद्धव ठाकरेंचं हे विधान म्हणजे पोटातील ओठावर आलेलं हे विधान आहे। याआधीही अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात निमंत्रण मिळूनही नाकारणारे उद्धव ठाकरेच होते। तारीख नाही बताएंगे म्हणत मंदिर निर्माणाचा अपमान करणारे उद्धव ठाकरेच होते। मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल बांधा म्हणणारे सुद्धा उद्धव ठाकरेच होते आणि स्वतःची ताकद दाखवायला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊनही प्रभू श्रीरामांची आरती करण्यासाठी पूजेचं ताट नाकारणारेही उद्धव ठाकरेच होते। आजपर्यंत हिंदू धर्मियांचा वारंवार अपमान करणारे उद्धव ठाकरे दर दिवशी आता श्रीराम भक्तांचा उपमर्द करतायत। पक्ष चिन्ह, कार्यकर्ते, शाखा, विचार हे सगळंच हरवलेले उद्धव ठाकरे आता आपण हिंदू आहोत हेही विसरत चाललेत आणि यामुळेच लवकरच शिल्लक गटात मोठी दुफळी निर्माण झाली आहे आणि रावणाच्या अहंकारासारखीच उद्धव ठाकरेंची उरली सुरली लंका नामशेष करणार हे नक्की। Yeah.